नमस्कार. आपण आज आझाद मैदान येथे आहोत. मैदानाचा हा परिसर पाहू शकता आणि ते काही उपोषणकर्ते आहेत, जसं की शाहू फुले आंबेडकर अनुसूचित जाती नवबौद्ध 165 निवासी अनुदानित आश्रमशाळा कृती समिती महाराष्ट्र राज्य अनुदानासाठी त्यांचा संघर्ष आहे. तर नक्की काय विषय आहे ते त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात. जय भीम सर, आपलं नाव कळेल का? माझं नाव आर उजागरे आहे. मी परभणी जिल्ह्यातून आलेलो आहे आणि जोरात फुले आश्रमशाळा संघटनेचा मी महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे. माननीय देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री यांनी आम्हाला 8 मार्च 2019 रोजी 20% अनुदान दिलेलं आहे आणि 20% अनुदान मंजूर दिल्यानंतर आज 6 वर्षे झालं ते अनुदान आम्हाला मिळत नाही. दरवर्षी 20% प्रमाणे 2023-24ला आमचं 100% अनुदान होत आहे आणि मूळ उद्देश आहे की ह्या शाहू फुले आश्रमशाळांना मान्यता देण्याचा. अनुसूचित जाती बौद्ध जातीचे विद्यार्थी जो गरीब राहतात त्यांना भोजन, निवास, इतर शैक्षणिक सुविधा मिळावं यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदय साहेबांना हा निर्णय घेतलेला आहे. परंतु त्यानंतर महाविकास आघाडीच्या काळामध्ये तत्कालीन सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे साहेबांनी या कर्मचाऱ्याला मानधन असल्यामुळे नियमित वेतन श्रेणी मंजूर करतो म्हणून मंत्रिमंडळाचा प्रस्ताव सादर करा म्हणून सामाजिक न्याय विभागाला निर्देश दिले होते. परंतु त्या काळामध्ये हा प्रस्ताव झाला नाही. परंतु नियमित वेतन श्रेणीच्या नावाखाली सन 2021पासून ते 2024पर्यंत संस्था चालकाची आणि शिक्षक लोकांची फसवणूक होत आहे. परंतु मानधन बी मिळत की नाही आणि वेतनही मिळत नाही. आणि आताचे जे सामाजिक न्याय मंत्री आहेत ते दलिताचे असून दलितांचे प्रश्न सोडवत नाहीत. मूळ उद्देश की बाबा आम्ही म्हणतो तुम्ही अनुसूचित जाती नवबौद्ध जातीच्या मुलांना परिपोषण अनुदान द्या. आज काय संस्था चालकाला जादूची कांडी आहे का की ते विद्यार्थ्यांना खाऊ घालाय? आज महागाईचा हे आहे. अनुसूचित जातीच्या संस्था चालकाला कुठलंही बी उत्पन्नाचं साधन नाही. त्या लोकांना आज आर्थिकदृष्ट्या मागास असल्यामुळे त्यांच्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली. सावकाराकडून कर्ज घेऊन या लोकांनी शाळा चालवल्यात. परंतु मागील 6 वर्षाचे बिल जे अनुदानाचे मिळत नाही आणि त्यांच्याकडून जे 13 मे 2025 रोजी बैठक झाली नियमित वेतन श्रेणी देण्यासाठी, यामध्ये ज्या शाळा अपात्र होत्या आणि जे पैसेवाले लोक आहेत ज्यांच्या शाळेवर जात नाहीत असे जातीवादी जे कर्मचारी आहेत त्यांच्यामुळं आमच्या अनुसूचित जाती नवबौद्ध जातीच्या मुलीवर अत्याचार अन्याय होत आहे आणि संस्था चालकावर अत्याचार होतो. त्यामुळे शासनानं आम्हाला जे मंजूर अनुदान आहे ते तात्काळ देण्यात यावं. आपण किती दिवसापासून इथे? 14 तारखेपासून आहे. 14. आणि काय बेमुदत आहे की किती दिवस आपण आता इथे? बेमुदत आहे. जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन सुरू ठेवणार आहे. ठीक आहे, चालेल. खूप खूप धन्यवाद. तर हे होतं आझाद मैदानामध्ये जे शासकीय अनुदान आहे आश्रमशाळेला, आश्रमशाळेची कृती समितीचे जे आहेत अध्यक्ष, आपलं नाव काय होतं? आर उजागरे आपल्यासोबत होते. तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि त्यांच्या आंदोलनाला यश मिळो हीच त्यांना आपण शुभेच्छा देऊ शकतो. तेव्हा इथेच थांबूयात. जय भीम.